नमस्कार, मी तृप्तीच किचन कट्टा परिवारातून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज आपण मस्त मऊसूत पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। आता झालंय असं की रव्याचे लाडूचे मी इथं ऑर्डर घेतलेली आहे। 1 किलोचे रव्याचे लाडू मला बनवून द्यायचे आहेत, पण म्हटलं ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि लाडूचं वजनी आणि वाटीचं प्रमाण सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं। आपल्या हातचे दिवाळीचे काही पदार्थ असे असतात ना की जे खूप जास्त भाव खाऊन जातात आणि खूप जास्त तारीफ मिळवून देतात आणि त्यातलाच हा एक पदार्थ आहे की जो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लाडू बनवताना कुठले प्रॉब्लेम्स येतात, पाक कसा बनवायचा, लाडू बनवत असताना रवा किती भाजून घ्यायचा हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे किंवा या ज्या स्टेप्स आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत। छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत की ज्या छोट्या छोट्या टिप्स जरी असल्या ना तरी खूप जास्त इम्पॅक्ट करतात। चल खूप जास्त न बोलता रव्याचे लाडू बनवायला घेऊयात। पटकन मला हे बनवायचं आणि द्यायचं, सुरुवात करूयात। आता लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा मोजून घ्यायचा। तर इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे। आता रवा नेहमी मोजून घ्यायचा। आता बघा, रव्याचं जरी तुम्हाला वजनी प्रमाण मी तुम्हाला सांगणार असले तरी सुद्धा वाटीचं प्रमाण सुद्धा तितकंच परफेक्ट असणं गरजेचं आहे, कारण त्या वजनी प्रमाणानुसार किंवा त्या वाटीच्या अंदाजानुसारच आपण इतर साहित्य मोजून घेणार आहोत। आता जेव्हा तुम्ही 1 किलो रवा बाहेरून विकत आणताना त्याचे 4 भाग होतील असंच एखादं भांडं घ्यायचं आहे। आता इथे जे मी तुम्हाला काचेची वाटी दाखवली या वाटीनुसार मी हे मोजून घेणार आहे। रवा घेत असताना इथे अगदी बारीक रवा घ्यायचा आणि तो चाळूनच रवा घ्यायचा आहे। आता माझा एक फिक्स अंदाज आहे की या वाटीने बरोबर माझे 1 किलोचं जर प्रमाण असेल तर याचे 4 भाग होतात। तुम्ही सुद्धा हाच रेशो फॉलो करायचा आहे। बाहेरून विकत आणताना रवा 1 किलोचं पॅकेट आणायचं आणि हा रवा 4 भाग होतील असंच एखादं भांडं घ्यायचं आहे। तर इथे 2 वाट्या भरून हा रवा झालेला आहे। रवा चाळून घ्यायचा। रवा चाळून मी डायरेक्ट कढईमध्येच घेणार आहे, कारण आपण लगेचच हा भाजण्यासाठी घेणार आहोत। ही तिसरी वाटी मी भरून घेतली। वाटी अगदी शीर लावून भरायची नाही, तर हलकीशी ती दाबून भरायची आणि सपाट असायला हवी। आणि इथे ही चौथी वाटी भरलेली आहे। बरोबर सपाट वाटी भरून 4 वाटी 1 किलोमध्ये भरलेल्या आहेत। आता याच वाटीच्या अंदाजानुसार आपण इतर सगळं साहित्य मोजणार आहोत। तर हे बघा, एक काम तर आपलं इथं झालेलं आहे। रवा व्यवस्थित चाळून झाला, रव्याचे 4 भाग करून झाले, वाटीचा अंदाज आपल्याला घेता आला। आता त्याच वाटीने इतर सगळं साहित्य मोजून घेऊया। तर हे बघा, ही ती वाटी आहे। या वाटीनेच आपण तूप किती लागणार आहे, साखर किती लागणार आहे आणि पाणी किती लागणार आहे हे सगळं मोजून घेऊ। आता सगळ्यात आधी आपण तुपाचं वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण बघणार आहोत। आता इथे वाटीचं जे वजन आहे ते मी मायनस करून घेतलं। आता तूप मोजून घेऊया। तूप मोजून घेत असताना काय करायचं, तूप नेहमी मेल्ट करून घ्यायचं, वितळून घ्यायचं, म्हणजे त्याचा अंदाज अगदी परफेक्ट येतो। जर तुम्ही घट्ट असं तूप घेतलं ना तर मात्र त्याचं वजन थोडंसं जास्त भरतं। तर इथे तूप घेत असताना बरोबर आपल्याला 1 वाटी भरून तूप घ्यायचं आहे आणि इथे जर तुम्ही वजनी प्रमाण बघाल तर बरोबर 300 ग्रॅम भरून आपल्याला हे तूप घ्यायचं आहे। आता हे तर तुमच्या लक्षात आलं की 1 किलो रव्यासाठी आपल्याला 300 ग्रॅम भरून तूप लागणार आहे आणि वाटीच्या अंदाजानुसार 4 वाटी रव्यासाठी बरोबर 1 वाटी भरून आपल्याला इथे तूप लागणार आहे। साखर मोजून घेण्यासाठी इथं मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे, त्याचं वजन सुद्धा आपण मायनस करून घेऊ। आता साखर घेत असताना ना एक माझं स्टँडर्ड असं माप आहे की ज्यामुळे हे जे लाडू आहेत ना ते खूप जास्त गोड सुद्धा होत नाही किंवा अगदीच फिके होत नाही। अगदी प्रमाणबद्ध असा हा लाडूचा जो गोडवा आहे तो आहे। आता वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते। जर 4 वाटी आपण रवा घेतला तर त्यासाठी मी 2.5 वाटी भरून साखर घेते। परफेक्ट गोडीला होतं। आता तुम्हाला वजन सुद्धा करून दाखवते। साखर घेत असताना सुद्धा रव्याप्रमाणेच सपाट वाटी भरून घ्यायची आहे, ही दुसरी वाटी। आणि आता ही अर्धी वाटी, तर बरोबर 2.5 वाटी भरून आपण इथे साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाण जर बघितलं तर हे बघा, बरोबर 850 ग्रॅम ही साखर आहे। वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण आपलं इथं फिक्स झालेलं आहे। पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच। जर समजण्यासाठी इथे काही कन्फ्युजन तुम्हाला होत असेल, कळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1 किलो आणि अर्धा किलो असं दोन्हीचं प्रमाण मी दिलेलं आहे, सोबत वाटीचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे। जरी तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा, तुम्हाला अगदी सविस्तर असं लिहून दिलेलं आहे। आता सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात। तर हे तडका पॅनमध्येच मी तळून घेते, म्हणजे वेगळं असं भांडं खराब करावं लागणार नाही। एखाद्या चमचामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता ड्रायफ्रूट्स जर कच्चे तुम्ही टाकलेत ना तर कधी कधी काय होतं, ह्या ड्रायफ्रूट्सला हलकासा वास लागलेला असतो। हा वास लाडूला येऊ नये म्हणून हे ड्रायफ्रूट्स नेहमी आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
फक्त 1 मिनिटभरासाठी तुपामध्ये हलकेसे कोट करून घ्यायचे, हलकेसे ते गरम करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठलाही सुका मेवा घेऊ शकता. इथे मी काजू, बदाम, मनुके, पिस्ता आणि चारोळे असे 4-5 प्रकार घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स भाजून झाले, मी ते साईडला ठेवलेले आहेत. आता रवा भाजायला घेऊयात. आता इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. सुरुवातीचा फक्त अर्धा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. कढई गरम होईल इतपतच. एकदा अर्धा मिनिट झाला की गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो करायची. आता यामध्ये आपल्याला 4 भागामध्ये हे तूप ॲड करायचं आहे. आता सुरुवातीचा फक्त अर्धा 1 मिनिट झालेला आहे. आता तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर जवळपास 5 ते 6 चमचे तूप घालायचं. तूप घातलं की या तुपाचे सगळ्या गाठी मोडत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. लक्षात घ्या की आता गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो केलेली आहे. फक्त सुरुवातीचा अर्धा 1 मिनिट मी फक्त ही गॅसची फ्लेम हाय ठेवली होती. आता मात्र शेवटपर्यंत रवा भाजेपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही. लो फ्लेमवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आता बघा 2 मिनिटांसाठी मी आधीचं तूप परतून घेतलं, रवा परतून घेतला. 2 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालायचं. जवळपास 5 ते 6 चमचे तूप घालायचं. पुन्हा 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. 2 मिनिटं परतून झाले की पुन्हा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. पुन्हा 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. यामध्ये तयार झालेल्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या. तर असं हे तूप 2-2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला 4 वेळा यामध्ये घालायचं आहे. तर हे बघा सगळं तूप मी आता यामध्ये घातलेलं आहे. सुरुवातीलाच आपल्याला हे तूप एकदम यामध्ये नाही घालायचं. आता एकदा सगळं तूप घालून झालं की यानंतर आपल्याला बरोबर 15 ते 17 मिनिटांसाठी हा रवा एकदम लो फ्लेमवरती सतत हलवत परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे घड्याळ लावून व्यवस्थित हे परतून घेऊ शकता. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही. बरोबर 15 ते 17 मिनिटांसाठी हा रवा आपल्याला असाच लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. 10 मिनिट झाले की मस्त सुगंध सुटायला सुरुवात होते आणि रवा इथे भाजत आलेला आहे हे समजतं. आता बघा जेव्हा तुम्ही लो फ्लेमवरती रवा भाजाल ना तर तो एकसारखा रवा भाजला जातो. कुठेही हा रवा कच्चा राहत नाही किंवा अजिबात हा कढईला लागत नाही, कारण आपण सतत हलवत राहतो. यामुळे अजिबातच हा कढईला लागत नाही, कारण गॅसची फ्लेमसुद्धा लोच असते. लो फ्लेमवरती पटकन रवा हा करपतसुद्धा नाही. तर हे बघा एकूण 10 मिनिट झालेले आहेत. आता तुम्ही रव्याचा कलर बघू शकता. हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि जे आपण तूप यामध्ये घातलेलं आहे ना ते रव्याने पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे. कुठेही तुम्हाला रव्याच्या गुठळ्या इथे दिसणार नाही. तर इथे एकूण 15 ते 16 मिनिट झालेले आहेत. 1 मिनिटभरासाठी आणखीन मी हा रवा भाजून घेणार आहे. एखादा दुसरा मिनिट इकडे तिकडे झाला चालू शकतो. आता मी इतकं का फोकस करत आहे, कारण लाडूसाठी पाक बनवणं जितका महत्त्वाचं आहे ना तितकंच महत्त्वाचा हा रवा भाजणे सुद्धा आहे. रवा व्यवस्थित भाजला गेला तरच तो पाक व्यवस्थित शोषून घेईल आणि रवा अगदी व्यवस्थित वळला सुद्धा जाईल आणि तो चवीला सुद्धा 1 नंबर मऊसूत असा लागेल. आता रवा इथे भाजून झालेला आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली तरीसुद्धा 1 मिनिटभरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण कढई गरम असते. आता पटकन पाक तयार करायला घेऊयात. पाक बनवणं खरंच सोपं आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन मी टाईमसोबत तुम्हाला देणार आहे, त्यामुळे अजिबातच तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आपण जी साखर मोजून घेतली होती ती यामध्ये मी घातली. आता साखरेचा आणि पाण्याचा परफेक्ट अंदाज येण्यासाठी साखर थोडीशी पसरवून घालायची आणि ज्या वाटेने आपण साखर घेतली होती बरोबर त्याच वाटेने 1 वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजेच काय की साखर पूर्णपणे बुडायला हवी इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर मी इथं गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. आता गॅसची फ्लेम हाय आहे. हाय फ्लेमवरती फक्त साखर आपण सुरुवातीला विरघळून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांमध्ये साखर इथे विरघळली गेली. तुम्ही इथे बघू शकता. आता फक्त आपण याला उकळी येण्याची वाट बघू. तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये याला चांगली उकळी आलेली आहे. आता तुम्ही हा पाक बघू शकता. भरपूर खराब दिसतो आहे, कारण जी साखर आपण यामध्ये घातली होती यामध्ये भरपूर कचरा असतो. आता याला एकदा उकळी आली ना की यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि जो काही साखरेतला कचरा आहे तो संपूर्णपणे काढून घ्यायचा. लक्षात घ्या की जेव्हा या पाकाला उकळी येईल ना त्यावेळेसच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम मी इथं मीडियम केली. मीडियम फ्लेमवरती दूध घालायचं आणि संपूर्णपणे हे दूध या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं. जसं जसं हा पाक उकळायला सुरुवात होईल तसं तसं जो कचरा आहे तो दुधासोबत साईडला येतो आणि हा आपल्याला काढून टाकायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाकाला उकळी आली की घड्याळाचा टाईम सेट करायचा आणि बरोबर 8व्या मिनिटाला आपल्याला इथं पाक चेक करायचा आहे. त्यावेळेस इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता तुम्ही बघू शकता जो फेसवरती आलेला आहे यासोबतच कचरासुद्धा जो साखरेमधला आहे तो सुद्धा साईडला आलेला आहे. आणखीन 1 अर्धा मिनिटांसाठी हा पाक मी उकळून घेते.
तर हे बघा, पाकावरती असा सगळा कचरा आलेला असतो आणि हा असा गाळणीने काढून घ्यायचा, अगदी सहज तो निघाला जातो. तर यामधला सगळा कचरा काढलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पाक इथे क्लिअर झाला आहे. आता इथे बरोबर घड्याळ लावल्यानुसार 8 मिनिट झालेत. 8व्या मिनिटाला मी इथे पाक चेक करते. तुम्ही इथे बघितलं, उन्हातल्यावरती घेतल्यानंतर हा पाक 1 तार सोडत आहे. शेवटचं जे टोक आहे ते 1 तारी पडतं आहे. आता थोडासा पाक मी इथे काढून घेतला आहे, चेक करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता 8व्या मिनिटाला इथं अशी 1 तार येत आहे. याचाच अर्थ इथे आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात, कारण आपला 1 तारी पाक इथं तयार झालेला आहे. पाक तयार झाला आहे. पाक लगेचच गरमागरम आपल्याला या रव्यामध्ये घालायचा आहे, पण याआधी सुरुवातीला फक्त तो मी मिक्स करून घेतला. आता हा पाक आपण लगेचच या रव्यामध्ये घालायचा. तर एक लक्षात घ्या, पाक तयार झाला की लगेचच हा गरमागरम पाक आपल्याला रव्यामध्ये घालायचा आहे. आता लगेचच हा पाक मिक्स करून घेऊ. पाक घातल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की मिश्रण खूप पातळ झालेलं आहे, याचे लाडू वळता येतील की नाही. पण जसं जसं वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण पूर्णपणे दाटसर व्हायला सुरुवात होईल. पाक घातल्यानंतर कुठेही मी गॅसची फ्लेम चालू केलेली नाही. इथे गॅसची फ्लेम बंदच आहे. आता मिश्रण पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये ज्या काही गुठळ्या निर्माण झालेल्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, मस्त एकसारखं असं मिश्रण तयार झालेलं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही. मिश्रण मिक्स झालंय. आता यावरती आपण झाकण ठेवू. झाकण ठेवून एक कमीत कमी 1.5 ते 2 तासांसाठी हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. एवढ्या वेळामध्ये रवा व्यवस्थित पाक शोषून घेतो आणि हे मिश्रण हलकंसं कोरडं होतं. तर हे बघा, एकूण 2 ते 2.5 तासांसाठी हे मिश्रण मी असंच मुरत ठेवलं होतं. मध्ये फक्त एकदा मी हलवून घेतलं होतं. आता हे मिश्रण पूर्ण खव्यासारखं दिसतंय आणि हलकंसं हे दाटसर सुद्धा झालंय. आता सगळं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपण मोकळं करून घेऊ. तर हे बघा, अगदी असा लाडू वळायला गेला तर लगेचच असा लाडू वळला जातोय. आता हे सगळं मिश्रण चांगलं मोकळं करून झालं की मगच यामध्ये इलायची पावडर घालायची, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो छान टिकून राहतो. काय होतं, लाडू खाण्यासाठी फक्त चांगला नाही लागला पाहिजे, तर त्याचा सुवाससुद्धा मस्त आला पाहिजे. यासाठीच इलायची पावडर शेवटी घालायची, म्हणजे जो काही त्याचा सुवास आहे तो अगदी टिकून राहतो. आता इलायची पावडर सोबतच मी इथं जायफळसुद्धा वाटून घेतलं होतं. सोबतच ड्रायफ्रूटसुद्धा आपण तळून घेतलेले होते, ते सुद्धा घातले. सगळं साहित्य एकजीव मिक्स करून घेऊ आणि लाडू वळायला घेऊ. सगळे लाडू एकसारखे एकाच साईजचे व्हावे म्हणून मी काय करते, तर इथे अशी एक छोटी वाटी आहे. या वाटीमध्ये हे मिश्रण घालायचं, हलकंसं ते दाबून घ्यायचं आणि जेवढं हे मिश्रण बसेल ना तेवढ्याचाच लाडू वळवून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी मऊसूत असं हे मिश्रण झालं आहे. यामुळे पटकन असा लाडू वळला जातोय. आणि हे घ्या, मस्त असा लाडू वळलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सुरेख दिसतोय. याच पद्धतीने दुसरा लाडूसुद्धा आपल्या इथे अगदी सहज वळून झालेला आहे. तर हे बघा, सगळे लाडू इथे मी वळवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, सगळे एकसारखे असे झालेत. हे तयार केलेले लाडू एकट्याने सुद्धा तुम्ही बनवू शकता, इतके सोपे आहेत. आता या तयार केलेल्या लाडूंचं वजनी प्रमाण किती भरणार आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी हा लाडू तुम्ही बघा, किती मऊ आणि लुसलुशीत असा झालेला आहे. रवा भाजण्याचं, साहित्यांचं प्रमाण घेण्याचं आणि पाक बनवण्याचं अगदी सविस्तर असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलं. अगदी टायमिंगनुसार सुद्धा हे शेअर केलेलं आहे. यामुळे हे लाडू फेल जाण्याची अजिबातच शक्यता राहत नाही. अगदी हे खाव्यासारखे लाडू लागतात. तुम्ही इथे बघू शकता, मस्त झालेले आहेत. कुठेही रवाळ रवाळ असं वाटत नाही आहे किंवा कुठेही हा लाडू हाताने फोडू की दाताने फोडू असा अजिबातच झालेला नाही. तर चला, आता या लाडूचं वजनी प्रमाणसुद्धा आपण बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता, 1 किलो रव्यापासून जवळ आसपास 2.25 किलो भरून हे लाडू भरतात. यातला 1 लाडू संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही अंदाज धरू शकता की जवळ आसपास 2.25 किलो हे लाडू भरतात. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तृप्तीज किचन कट्टाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.